तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा डीएमकेचं सरकार येईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र अवघ्या 2 वर्षांआधी स्थापन झालेला टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष ठरला. अभिनेता थलपती विजय यांचा आता मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय. पाहूयात. ஒரு நியூ கவர்னன்ஸ் ஒரு குட் கவர்னன்ஸ் ஒன்னு கொண்டு வரலாமா? तमिळ सिनेमाचे सुपरस्टार थलपती विजय आता थेट मुख्यमंत्री होणार आहे. कारण तामिळनाडूच्या मतदारांनी सर्वात मोठा उलटफेर करत सत्तेच्या चाव्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला दिल्या आहेत. तमिळगाव वेत्री कळघम अर्थातच टीव्हीके फक्त 2 वर्षांआधी स्थापन झालेला हा पक्ष आता तामिळनाडूमध्ये सरकार चालवणार आहे. तामिळनाडूत एकूण 234 जागांपैकी टीव्हीकेला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या. स्टॅलिन यांच्या डीएमके आणि काँग्रेस आघाडीला 74 जागा, तर एआयडीएमके आणि भाजप युतीचे 52 आमदार जिंकले. बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. सर्वात मोठा पक्ष थलपती यांचा टीव्हीके ठरला असला तरी ते बहुमतापासून 10 ने दूर आहे. पण काँग्रेसने पाठिंब्याची तयारी दर्शवलेली आहे. मात्र काँग्रेसकडे 5च आमदार आहेत. लवकरच डीएमके एआयडीएमकेची भूमिका स्पष्ट होईल. एमके स्टैलिन सनातन और हिंदू धर्म के खिलाफ में बात करते थे और इसीलिए सनातन के और हिंदुत्व के बारे में वो बार बार मजाक उड़ाते थे, टीका टिप्पणी करते थे. इसलिए वहाँ की जनता ने उनको सबक सिखाया है और वहाँ पर उनको हरा दिया है. निवडणुकीतला थलपती यांचा जाहीरनामाही चर्चेत होता. थलपती यांचा फ्रीचा फॉर्म्युलाही तमिळनाडूमध्ये चांगलाच चालला. 2 फेब्रुवारी 2024ला टीव्हीकेची स्थापना झाली आणि 2 वर्षातच सत्ता स्थापनेच्या स्थितीत आहे. विजय थलपतींचा फ्रीचा फॉर्म्युला चाललाय. महिलांना महिन्याला 2500 रुपये आणि वर्षाला 6 सिलेंडर मोफत. गरिबांना लग्नासाठी मुलीला 8 ग्राम सोनं, सिल्कची साडी देण्याच्या वायद्याचा प्रचंड फायदा झालाय. राज्य सरकारच्या परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाच्या आश्वासनाचाही लाभ मिळाला. 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 15,000च्या मदतीचं आश्वासन. बेरोजगारी भत्ता म्हणून पदवीधारकांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत. 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिल्यानं शेतकऱ्यांची टीव्हीकेला साथ मिळाली. तामिळनाडूमध्ये एक्झिट पोलचे आकडे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या डीएमके आघाडीच्या बाजूने होते. मात्र एक्झिट पोलचे आकडे बाजूला सारत टीव्हीकेने बाजी मारली, ज्यात स्वतः स्टॅलिन यांचा पराभव झाला. टीव्हीकेच्या लाटेत मुख्यमंत्र्यांचीच हार झाली आहे. एमके स्टॅलिन यांचा 8,284 मतांनी पराभव झाला. स्टॅलिन यांना 68,512 मतं, तर टीव्हीके यांच्या व्हीएस बाबू यांना 76,769 मतं मिळाली आहेत. थलपती विजय यांनी साध्या लोकांना उमेदवारी दिली. श्रीमंत किंवा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्यांना थलपती यांनी आमदार केलं, ज्यात थलपती यांच्या ड्रायव्हरचाही समावेश आहे. 35 वर्षांपासून ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांचा मुलगा सबरीनाथनला थलपतींनी तिकीट दिलं. उमेदवारी जाहीर झाल्यावरती मंचावर सबरीनाथन यांना अश्रू अनावर झाले, तेव्हा त्यांचे अश्रूही थलपतींनी हाताने पुसलेले. याआधी तमिळनाडूमध्ये अभिनय क्षेत्रातून जयललिता यांचा उदय झाला होता. आता अभिनेता थलपती विजय यांचा उदय झालाय. पक्षाची घोषणा केल्याने प्रचंड प्रतिसाद थलपती यांना दिलाय. रस्त्यावर थलपतींची झलक पाहण्यासाठी जनसागर उसळत होता. हीच पसंती ईव्हीएम मध्येही दिसली आहे. बॉक्स ऑफिसचा पडदा गाजवल्यानंतर आता थलपती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत दिसतील. हीच लोकशाहीची जादू आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.